सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर तृप्ती मेहता, सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमधील वेल वुमेन सेंटरमध्ये वरिष्ठ IVF कन्सल्टंट आहे. मी आज एग फ्रीजिंग किंवा अंडी गोठवण्याच्या प्रक्रियेबद्दल तुम्हा सर्वांना सांगण्यासाठी येते आहे. फॉर्च्यून 500 कंपनी चालवणाऱ्या CEO पासून ते घर चालवण्यापर्यंत अनेक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. परंतु एक गोष्ट जी प्रत्येक स्त्रीच्या जीवनात सामान्य आणि तितकीच महत्त्वाची असते, ती म्हणजे पुनरुत्पादन करण्याची क्षमता. सोप्या भाषेत बोलायचं असेल तर मुलाला जन्म देण्याची क्षमता. ही क्षमता 24 ते 34 वर्षाच्या वयात शिखरावर असते, परंतु दुर्दैवाने वाढत्या वयाबरोबर ती कमी होऊ शकते. अशी परिस्थिती उद्भवू शकते जेव्हा एखाद्या स्त्रीला विविध कारणांमुळे थांबावे लागते किंवा ती योग्य वयात गर्भधारणेची इच्छा पूर्ण करू शकत नाही. जसे की करिअरच्या निवडीमुळे अनिश्चितता, आर्थिक अस्थिरता, योग्य जोडीदार शोधण्यात किंवा त्याची खात्री व्हायला असमर्थता, काही स्त्रीरोग आणि अंडाशयांचे विकार किंवा शस्त्रक्रिया ज्यामुळे त्यांना नुकसान होण्याचा धोका असतो, क्रोमोझोमल विकृतींमुळे अकाली अंडाशय निकामी होण्याचा धोका, उदाहरणार्थ टर्नर सिंड्रोम, फ्रजाइल एक्स सिंड्रोम, कुटुंबात हिस्ट्री ऑफ अर्ली मेनोपॉज असणे म्हणजे लवकर रजोनिवृत्ती होणे, किंवा शेवटचे पण महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा स्त्रियांना कर्करोगाचे निदान होते आणि त्यांना रेडिओथेरपीसह किंवा त्याशिवाय किमोथेरपीची आवश्यकता असते, जी जनन क्षमतेवर परिणाम करते. अशा सगळ्या परिस्थितीत आम्ही एग फ्रीजिंगचा पर्याय सुचवतो, जो सुरक्षित आणि प्रभावी आहे. या प्रक्रियेतील सर्वात पहिली पायरी म्हणजे प्रजनन क्षमता समजून घेणे. याचे मूल्यांकन 2 चाचण्यांद्वारे केले जाऊ शकते. एक म्हणजे AMH म्हणजे अँटी मुलेरियन हॉर्मोनची रक्त पातळी, आणि दुसरी अंडाशयाचा आकार आणि अँट्रल फॉलिकल काउंट तपासण्यासाठी एक सोनोग्राफी, जेणेकरून मासिक पाळीच्या पहिल्या 3 दिवसात अंडाशयात दिसणाऱ्या फॉलिकल्सची संख्या समजते. ही एक बहुचरण प्रक्रिया आहे, परंतु लोक विचार करतील त्यापेक्षा ती खूपच सरळ आहे. ही IVF ICSI सारखीच प्रक्रिया आहे. फरक एवढाच की अंडी काढल्यानंतर ती शुक्राणूंद्वारे फलित करण्याऐवजी गोठवली जातात, म्हणजेच फ्रीज केली जातात. या प्रक्रियेमध्ये अंडाशयांना सुमारे 8 ते 12 दिवसांसाठी उत्तेजित करण्यासाठी हॉर्मोनल इंजेक्शन्स घ्याव्या लागतात. त्यानंतर भूल देऊन ट्रान्सवजायनल म्हणजे योनीतून अंडी काढली जातात आणि मग जी अंडी परिपक्व आहेत ती निवडून फ्रीज करून साठवली म्हणजे स्टोअर केली जातात. जरी स्लो फ्रीजिंग किंवा विट्रिफिकेशनद्वारे अंडी गोठवणे शक्य असले तरी आमच्या वेल वुमेन सेंटर येथे विट्रिफिकेशन ही पद्धती वापरली जाते, ज्यामध्ये थॉ म्हणजे वितळल्यानंतर अंडी जगण्याचा जो दर असतो आणि गर्भधारणेची शक्यता जी असते ती वाढते. आजही एग फ्रीजिंगसाठी बहुतेक वंध्यत्व क्लिनिक्सना त्यांच्या प्रयोगशाळेत तांत्रिक आव्हानांचा सामना करावा लागतो. तथापि येथे वेल वुमेन सेंटरमध्ये आम्ही चांगले परिणाम सुनिश्चित करण्यासाठी वापरण्यास सुलभ परंतु कार्यक्षम प्रयोगशाळा प्रोटोकॉलची काळजीपूर्वक योजना केली आहे. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा महिलांना त्यांची गोठवलेली अंडी वापरायची असतात, तेव्हा आमची भ्रूण विज्ञान टीम त्यांना तापमानवाढ द्रावणात ठेवून त्यांचे तपशीलवार मूल्यांकन करून ते वितळवतात. या प्रक्रियेत जी अंडी टिकून राहतात ती IVF किंवा ICSI प्रक्रियेद्वारे भागीदार किंवा दात्याकडून शुक्राणूंद्वारे फलित केली जातात. तुम्हाला जाणून आश्चर्य आणि आनंद होईल की आजपर्यंत एग फ्रीजिंगचा वापर करून जगभरात अंदाजे 5,000 बालकांचा जन्म झाला आहे. जरी एग फ्रीजिंग यशस्वी गर्भधारणा किंवा जिवंत जन्माची हमी देत नसेल, तरीही यशाची शक्यता मुख्यतः 2 घटकांद्वारे निर्धारित केली जाते. एक म्हणजे ते ज्या वयात केले जाते ते वय आहे. ज्या स्त्रिया 38 वर्षांपेक्षा कमी वयाच्या असताना त्यांची ही प्रक्रिया झाली तर त्यांना मूल होण्याची शक्यता वाढते. वयाव्यतिरिक्त प्रक्रियेच्या यशाच्या दराचा अंदाज लावण्यासाठी केंद्रस्थानी असलेले दुसरे पॅरामीटर म्हणजे अंड्यांची संख्या. अभ्यासांनी सिद्ध केले आहे की फ्रीजिंगकरिता अंड्यांची संख्या जितकी जास्त असेल तितका जन्मदर जास्त असेल.
म्हणून मी सर्व महिलांना मनापासून विनंती करू इच्छिते की कृपया तुमचे आरोग्य आणि प्रजनन क्षमतेच्या मापदंडांची जाणीव ठेवा, जेणेकरून तुम्हाला एग फ्रीजिंग निवड करायची असेल आणि जर त्यासाठी योग्य उमेदवार असाल तर आम्ही तुम्हाला या सुंदर प्रक्रियेद्वारे मार्गदर्शन करू शकू. धन्यवाद.